नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत। या पाठाचे शीर्षक आहे अण्णाभाऊंची भेट। अण्णाभाऊंची भेट या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। अण्णाभाऊंची भेट हा पाठ अभ्यासण्याच्या आधी आपण या पाठाच्या लेखकांबद्दल संक्षिप्त माहिती और संक्षिप्त परिचय पाहून घेऊया। पाठ क्रमांक 7 अण्णाभाऊंची भेट या पाठाचे लेखक आहेत विठ्ठल उमप। प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून विठ्ठल उमप हे ओळखले जातात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते आहेत। त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत। त्यांनी 10 चित्रपटांमध्येही काम केले आहे। पोवाडा, बहुरूपी भारूड, भजन, गणगवळण, कवणे, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाप्रकार तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच प्रकारात त्यांनी लीलया संचार केला। त्यांचे फू बाय फू हे आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड ह्या कलाकृती, उमाळा हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले आहे। त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। बघा, लेखकाचा आपण हा संक्षिप्त परिचय पाहिलेला आहे आणि ह्या परिचयावरून आपल्याला जाणून येतं की लेखक उमप हे सामाजिक कार्यकर्ता असल्याबरोबरच लेखक, शाहीर असे अनेक व्यक्तीचे पैलू आपल्यासमोर येतात। आता आपण या पाठामध्ये आपल्याला लेखक काय सांगणार आहेत त्याचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। प्रस्तुत पाठात शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे। हा पाठ जो आहे हा चरित्रात्मक पाठ आहे। या पाठामध्ये लेखक उमप यांनी एक भारदस्त व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राचं वर्णन या पाठामध्ये केलेले आहे। सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यांसारखे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावाती व्यक्तिमत्व होते। सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव्य केले। म्हणजे बघा, सुखवस्तू म्हणजे त्यांचा आपण जेव्हा पाठ अभ्यासतो तेव्हा आपल्याला कळतं की एक सर्वसामान्य झोपडीमध्ये राहणारी जी माणसं असतात त्यांचं जीवन ते जगत होते। आज ते एवढे मोठे कादंबरीकार, कथाकार होते। त्यांनी ठरवलं असतं तर त्यांना साऱ्या सुखोपयोगी वस्तू आरामात मिळाल्या असत्या, पण ते सुखवस्तू जीवन त्यांना जगणे शक्य होते, पण त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगामध्येच कायम वास्तव करणे पसंत केले। त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव्य आपल्या साहित्यातून मांडले। त्यांच्या मनातील गोरगरिबांविषयींच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला पाहायला मिळतो। बघा, ह्या ओळीला तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन करू शकतात। जर तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वातील विशेषता किंवा त्यांचा गुण विचारला तर तुम्ही ही ओळ उत्तरामध्ये लिहू शकतात की काय सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या मनामध्ये गोरगरिबांविषयी अत्यंत सहानुभूती होती आणि पुढील भावी पिढीतील जे कलाकार आहेत, मग ते लेखक असू दे
किंवा कोणत्याही लोककलेमध्ये असणारे जे कलाकार असतील त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती आपल्याला या पाठामधून अण्णांची पाहायला मिळते. प्रस्तुत पाठ हा फू बाय फू या आत्मचरित्रातून घेतला आहे. आत्मचरित्र हे तुम्हाला नवीन शब्द नाही, याआधी भरपूर पाठांमध्ये हा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आत्मचरित्र म्हणजे स्वतःची माहिती, इत्यंभूत माहिती, स्वतःला आलेले अनुभव. तर आपल्याला जेव्हापासून समजतं, आपल्या जन्मापासून तर आजतागायतपर्यंत आपल्याला आलेले सगळे चांगले वाईट अनुभव आपण स्वतःच्या शब्दामध्ये मांडणे, यालाच आपण आत्मचरित्र असे म्हणतो. मग शाहीर उमप यांच्या फू बाय फू या आत्मचरित्रातून घेतलेला हा पाठाचा एक छोटासा भाग आहे. पाहूया आपण पाठाचे सुरुवातीला लेखक आपल्याला काय सांगत आहेत. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. इथे माझे म्हणजे कोण आहेत? स्वतः लेखक शाहीर उमप हे स्वतः हा पाठ सांगत आहेत की नाही. म्हणून मग ते सुरुवातीला त्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे की ते सांगत आहेत आपल्याला की जेव्हा अण्णाभाऊंच्या आठवणी सांगताना सुरुवातीला ते सांगत आहे की आकाशवाणीवरती ते स्वतः कार्यक्रम करत होते आणि त्यांचे हे कार्यक्रम म्हणजे आता गझल बोलणे, कवितांचे संग्रह वाचन करून दाखवणे, कविता त्यांनी लिहिलेल्या कविता वाचन करणे, गझल वगैरे गायणे, हे जे काय आकाशवाणीवरती सुरुवातीला कार्यक्रम दाखवले जायचे त्या कार्यक्रम सांगत आहेत की ते फार गाजत होते. त्यांचे कोणाचे? शाहीर उमप यांचे. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. मग त्या आकाशवाणीवरती होणारे त्यांचे जे काही कार्यक्रम होते लेखक उमप यांचे, ते कार्यक्रम अण्णाभाऊ साठे यांनी ऐकले होते. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिरागनगरामध्ये येऊन भेटा असा भिकाजी तुपसोंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. आता लेखक सांगतात की त्यांचे एक मित्र होते भिकाजी तुपसोंदर, यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांसाठी निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? की चिरागनगरामध्ये येऊन मला भेटा. आता हे चिरागनगर जे आहे ना ते घाटकोपरमध्ये असलेले चिरागनगर आहे. तर त्यावेळेस लेखक सांगतात की मला अत्यानंद झाला, म्हणजे खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शायरी कार्यक्रम असावा. बघा आता लेखक सांगत आहेत की अण्णाभाऊ साठेंकडनं जेव्हा हा निरोप मला मिळाला, अण्णाभाऊ साठे यांना लेखकाला भेटण्याची इच्छा झालेली आहे. जेव्हा लेखकाला हे कळालं तर लेखकाला काय वाटलं की खूप मोठा शायरी कार्यक्रम असणार आणि त्या शायरी कार्यक्रमासाठी सहभागासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लेखकाला बोलवलेलं असेल ही कल्पना केली आणि ह्या कल्पनेने त्यांना फार आनंद झाला. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिरागनगरीची खाचळ खळग्यांची ओबडधबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपड्यापाशी आलो. मग जसा अण्णाभाऊ साठेंचा निरोप लेखकाला भेटला तर ते वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 4च्या सुमारास ते चिरागनगर येथे अण्णाभाऊ साठे यांना भेटायला गेले. मग ते भेटायला गेल्यानंतर तिकडच्या रस्त्यांचं, तिकडच्या वातावरणाचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे. लेखक काय सांगत आहेत की चिरागनगराची खाच खळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपड्यापाशी आलो. म्हणजे बघा आता लेखक आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या सुरुवातीच्या जीवनाचं वर्णन करताना सांगत आहेत की ते ज्या ठिकाणी राहत होते तिकडचं वातावरण. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिरागनगरीची खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपड्यापाशी आलो. मग बघा ह्या ओळींमध्ये आपल्याला लेखक अण्णाभाऊ साठे यांना भेटायला जातात त्यावेळी ते जिथे राहत होते तेथील वस्तीचं, तेथील वातावरणाचं वर्णन करताना ते सांगत आहेत की अण्णाभाऊ हे ज्या झोपड्याजवळ राहत होते चिरागनगरामध्ये, तिकडचे रस्ता जो होता तो अत्यंत ओबडधोबड खाच खळग्यांनी भरलेला असा रस्ता होता. त्या झोपड्यांच्या दारात वलाणीला बाळती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. आता बघा इथे लेखक सांगत आहेत की जेव्हा मी त्या झोपड्यांपाशी गेलो तर त्या झोपड्याच्या दारामध्ये वलाणीला म्हणजेच काय की कपडे वाळत घालण्याची जी दोरी असते त्याला वलाणी असं म्हटलं जातं. आणि बाळवती म्हणजे लहान बाळ, नुकतं जन्मलेलं बाळ जे असतं त्याला ज्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं जातं किंवा बांधून ठेवलं जातं
त्या कपड्याला आपण बाळवती असे म्हणतो. मग बघा झोपड्याच्या दारामध्ये असेच बाळवती सुकत घातलेले वलानीला म्हणजे त्या दोऱ्यांवरती कपडे सुकत घालणाऱ्या एका स्त्रीला लेखकाने विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोहरं जावा, तिथं चहावाल्याचं हाटील हाय. अगं त्यांच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथंच जयंताबाई राहतीया. आता बघा इथे त्या स्त्रीने अण्णाभाऊ साठेंचा पत्ता लेखकाला सांगितलेला आहे की तुम्ही बघा थोडं डाव्या अंगानं म्हणजे डाव्या बाजूनं मोहरं जावा म्हणजे पुढे जा, तिथे तुम्हाला काय भेटेल? चहावाल्याचं एक छोटंसं हॉटेल दिसेल आणि अगं त्याच्याच मोरल्या अंगाला म्हणजे त्याच्याच पुढच्या बाजूला विचारा कोणाला पण, आणि तिथेच कोण राहते? जयंताबाई म्हणजे जयवंतबाई नावाची स्त्री तिथेच राहते. मी म्हणालो, आहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, आव मग मी तेच की सांगतीया. आव जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीन आहे. हाय बघा आता इथे काय सांगितलेलं आहे लेखकाने. जेव्हा त्या स्त्रीला लेखकाने अण्णाभाऊ साठेंचं पत्ता विचारला तर तिने जयवंताबाई हे नाव घेतल्यावरती लेखकाला असं वाटलं की त्यांना लेखकाला चुकीचा पत्ता सांगत आहेत, म्हणून मग ते पुन्हा त्या स्त्रीला सांगतात की मला अण्णाभाऊ साठेंचं घर पाहिजे आहे, मी तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचा पत्ता विचारतोय. मग तेव्हा ती स्त्री म्हणते, अहो जयवंताबाई ज्या आहेत ना त्या अण्णाभाऊंच्या मालकी म्हणजे त्यांच्या पत्नी आहेत. आता तुम्हाला माहिती आहे पत्नीला मालकीन आणि मालक म्हणजे कोण? त्या एखाद्या स्त्रीचा पती अशा नावाने संबोधितलं जातं. अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नीचं नाव काय आहे? जयवंता. जावा कडकडनं चिरागनगरातली ही वाट सदानकदा चिखला पाल्यात लोळत पडली या, कडकडनच जावा. आता बघा इकडे ह्या एकंदरीत वर्णनावरून लेखक जेव्हा ती स्त्री सांगते की चिरागनगरातली वाट असते ना सदानकदा पाण्याच्या आता बघा पावसाचं वातावरण असतं किंवा पावसाच्या पाण्याने किंवा तुम्हाला माहिती असेल जर आपण असं रस्त्यांवरती गेलो तर पाईपलाईन नेहमी फुटलेली असते किंवा झोपड्यांमधील घरांमधील सांडपाणी असो किंवा कोणतेही पाणी असं रस्त्यांवरती वाहत असताना ते रस्ते असे चिखल पाण्याने भरलेले असतात. म्हणून ती स्त्री लेखकाला सतर्क करत आहे की चिरागनगरातली ही वाट जी आहे ना ती अशीच चिखल पाण्याने नेहमी भरलेली असते आणि त्यामुळे त्या चिखलामध्ये पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कसे जा? कडेकडेने, रस्त्याच्या कडेकडेनेच जावा असं ती स्त्री लेखकाला सांगत आहे. पुढे लेखक सांगतात की मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ओ क्या ओ 5वा झोपडा आहे ना, वहाँ चन्ना रहता है. त्यानं दुरून घर दाखवलं. आता बघा जेव्हा अण्णाभाऊ साठेंचा पत्ता विचारत त्या चहाच्या हॉटेलजवळ लेखक आले तर तिथे त्यांनी चहावाल्याला विचारलं तर त्यांनी सुद्धा हिंदीमध्ये म्हणजे बघा आता जी मुंबई हिंदी आपण त्याला म्हणतो बंबई का हिंदी तर अशा याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे बघा एकंदरीत त्या ज्या अण्णाभाऊ साठे ज्या स्थितीत राहत होते ज्या वातावरणामध्ये राहत होते हा सगळा कसा परिवार होता की सगळा गोरगरिबांचा दीनदुबळ्यांचा त्यांची भाषा कशी गावरान भाषा होती. कोण हिंदी बोलणार आहे तर कोण एकदमच गावरान भाषा बोलणारे आहेत. म्हणजे एकंदरीत ते सगळे दीनदुबळे लोक जे वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन राहतात अशा ठिकाणी अण्णाभाऊ साठे राहत होते. मग त्या हॉटेलवाल्यांनी सुद्धा लेखकाला अण्णाभाऊंचा घराचा पत्ता व्यवस्थित सांगितला. ते म्हटले ते काय पुढे जा 5वा जो झोपडा आहे ना त्या अण्णाभाऊंचंच आहे, तिथेच तुम्हाला अण्णा भेटतील. त्यानं घर दुरून दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. तर बघा इथे लेखकाने
अण्णाभाऊ साठे यांच्या झोपडीचं आणि ते राहत असलेल्या वातावरणाचं वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय जाणून घेतला आणि लेखकाद्वारे अण्णाभाऊ साठेंनी त्यांना भेटायला बोलवल्यानंतर चिरागनगरमध्ये गेल्यानंतर तेथील वातावरणाचं वर्णन आपण आतापर्यंत ह्या पाठामध्ये पाहिलं, या भागात शिकलो. पाठाच्या पुढील भागामध्ये आपल्याला लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिचरित्राबद्दल विशेष माहिती देणार आहेत. ती माहिती आपण जाणून घेऊया पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.